घटनास्थळी पोहोचतोय। एकीकडे आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर सध्या अधिकची माहिती देतात। सचिन, सध्या तुम्ही कुठे आहात आणि आत्ताची काय परिस्थिती बघायला मिळते? मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना झालेले आहेत। खरं तर मनोज जरांगे पाटील हे यांच्या दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस आहे आणि त्यांनी सकाळीच नवी मुंबईमध्ये प्रवेश केला आहे। आता आम्ही माझगाव डॉक परिसरामध्ये आहोत आणि आपण या ठिकाणी पाहू शकताय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे, वाहनं अक्षरशः ठप्प झालेली आहेत, सर्व गाड्या ह्या एकाच जागेवरती थांबलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर ही वाहतूक ठप्प केली आहे की आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला आहे हे मात्र समजू शकलेलं नाहीये। मात्र गेल्या काही वेळापासून ह्या गाड्या अक्षरशः ठप्प झाल्यात। सर्व गाडी चालवणार असतील किंवा गाडीमध्ये आंदोलक असतील या गाड्या बंद करून या ठिकाणी सध्या अडकून पडलेले आहेत। नक्की पुढे मार्ग ठप्प झाले आहेत की आंदोलकांना अडवून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे हे मात्र समजू शकलं नाही। आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात। खरं तर वाहतूक कोंडी झाली आहे त्यामुळे आंदोलकांमध्ये कुठेतरी संशयाचं वातावरण निर्माण झालंय। आता आपण आंदोलन स्थळावरती पोहोचू की नाही पोहोचू या संभ्रमामध्ये हे आंदोलक आहेत। काय सांगाल, तुम्ही कुठून आलात आणि आता पुढे कसं जाणार? मी प्रथम गणेश मारुती पवार बीडहून आलेलो आणि आता आम्ही चाललो आता आझाद मैदानावर। आता आरक्षण घेऊनच परत जाणार, आता इथून मुंबई सोडित नाहीत आम्ही। खरं तर वाहतूक कोंडी झाली आहे, सगळं वाहनं अडवल्यात। नाही आता लोकच तितके आले तर आता सारं हे मुंबई पूर्ण जाम दिसणार आहे। आता अजून लोक येतात त्यामुळे पूर्ण हे जाम दिसणार आहे। आता खरं तर लोक एवढे आले त्यामुळे मुंबई जाम होणार आहे। मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये पोहोचतात, आझाद मैदानावरती काही वेळामध्येच आंदोलन सुरू करतायत, आपण मात्र अडकलोय, काय सांगाल? काहीच समजत नाही की कायमच सर्वसामान्यांना अंधारात ठेवायचं, काहीतरी नाटक करायचं, ही सरकारची काय भूमिका आहे हेच समजत नाहीये। सरकारने या बाबतीत खूप गंभीर घेतलं पाहिजे, कारण सरकारला वाटलं होतं की पहिल्या वेळेस लोक आली, दुसऱ्या वेळेस लोक येणार नाही, दुसऱ्या वेळेस लोक तिप्पट लोक आलेत आणि अजून जर त्यांनी जर वाट पाहिली आणि तिसऱ्या वेळेस जरी बोललं त्यापेक्षा 10 पट लोक येतील, तरी सरकारने जागं व्हायला पाहिजे। ही खूप काळाची गरज आहे। कुठपर्यंत सर्वसामान्याला विठ्ठीस धरणार तुम्ही? ही लोक जी आलेत ही सर्वसामान्य लोक आहे, प्रत्येकाला गरज आहे। आज रात्रभर प्रत्येक जण गाडीमध्ये जागलेला असताना समाजाला इथं आज वेठीस धरलेले, कुणाला लगीला आले असेल, कुणाला टॉयलेट आले असेल, काय अवस्था असेल लोकांची, आज कुठली सगळीच गैरसोय या ठिकाणी निर्माण झालेली दिसते। सरकार गांभीर्याने घेत नाहीये का? कारण की प्रथम आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली, आता 1 दिवसाची परवानगी देण्यात आली आहे आणि फक्त 5,000 आंदोलकांना आझाद मैदानावरती परवानगी देण्यात आली आहे, मात्र लाखाच्या वरती आंदोलक मुंबईत दाखल झालेत। हो, सरकार नक्कीच, मी तर असं म्हणेल सर्वोच्च न्यायालयच विकत घेते की काय सरकार, आणि अशा प्रकारे सर्वसामान्यांना विठ्ठीस धरते। आज परवानगी न देणं, जनतेच्या रेट्यामुळे परवानगी मिळाली मी तर असं 100% म्हणू शकतो की सर्वोच्च न्यायालय आणि सरकार हे एकच आहे की काय, अशी शंका आमच्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये येते। कारण ज्यावेळेस जनतेचा रेटा तुम्हाला दिसतो त्यावेळेस तुम्ही कुठेतरी जागे होता। अजून किती आमचा अंत पाहणार, अजून किती अंत पाहणार लोकांचा? आज लोकांना आज किती वाईट अवस्था लोकांची झालेली की आज अवकाळी पाऊस मराठवाड्या भागामध्ये पडलेला आहे। मी पुण्यातून आलेलो आहे, पण या ठिकाणी खूपच वाईट परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। खरं सरकार गांभीर्याने घेत नाहीये, काय सांगाल? खरं तर आता जरांगे पाटील थोड्या वेळात आंदोलनाला पोहोचतायत, मात्र आंदोलक सगळे अडून पडलेत। प्रचंड अशी वाहतूक कोंडी झाली आहे, रस्ता ठप्प झालाय। जरी रस्ता ठप्प झाला तरी हा मराठा समाज ताकदीनं आलेला आहे आणि ताकदीनंच आझाद मैदानावर पोहोचेल। रस्ता जरी ठप्प झाला असला तरी हा मराठा समाज ताकदीने आलेला आहे आणि ताकदीनेच हा मराठा समाज आझाद मैदानावरती पोहोचल असं या ठिकाणी आंदोलक म्हणतायत। बाबा काय सांगाल, रस्ता ठप्प झालाय, मनोज जरांगे पाटील पोहोचतील, आंदोलनाला जायचंय आपल्याला, कशा पद्धतीने मार्ग निघेल? आता हा मार्ग खरं तर सरकारला पूर्वीपासूनच माहिती आहे ना, ही कोंडी का करतं सरकार? कळत नाही का सरकारला गोरगरिबांची अवस्था काय आहे? किंवा आज अचानक हे आंदोलन उभा केलेलं नाहीये, पाटलाने 4 महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे आणि 4 महिने झाल्याच्या नंतर अजून पाठीमागं 2 महिन्यापूर्वी पाटलाने मुख्यमंत्र्याला फोन लावला होता, फोनवर पुन्हा त्यांचं बोलणं झालं होतं। मग हे काय लक्षात येत नाही का? अडाणी का मुख्यमंत्री? कळत नाही का समाज किती येणार आहे, त्यांची गैरसोय झाली नाही पाहिजे, त्यांची हित आपण काही सोयी केली पाहिजे असं त्यांना कळत नाही का? आल्याच्या नंतर रस्त्यावर सर्वाला अडून धरतो, हा कोणचा न्याय त्यांचा? खरं तर आंदोलकांना रस्त्यावर अडून धरणं हा कोणता न्याय असं मत या ठिकाणी आंदोलक व्यक्त करतायत। युवा वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे। काय सांगाल, जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू होतंय, मात्र तुम्ही इथे वाहतूक कोंडीमध्ये अडून पडलेत, ही वाहतूक कोंडी आहे की आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न होतोय, तुम्हाला काय वाटतंय? जाणून बुजून हा सरकारचा डाव आहे। मराठा समाजासाठी